आता बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडला जाणार आहेत। तेच बीड जे सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे। 5 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा असेल। आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातल्या विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी आणि उद्घाटनाच्यासाठी मुख्यमंत्री बीडच्या दौऱ्यावर असतील। दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच बीड दौरा आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या नंतर मुख्यमंत्र्यांचा होणारा बीड दौरा हा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। आमदार धस यांच्या मतदारसंघातील विकास कार्यक्रमाच्यासाठी फडणवीस बीडला जातील, त्यावेळेला ते तिथे काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपले सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले जात आहेत। विजय चिडे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले जात आहेत। आपण पटकनच त्यांना लगेच प्रश्न विचारू। विजय, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण सांगा, 7 च्या दिवसांमध्ये म्हणजे जवळपास आठवड्याभरामध्ये मुख्यमंत्री ज्या वेळेला बीडला पोहोचतील त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम काय आहे? नक्कीच सर, पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस जे आहे ते 5 फेब्रुवारीला बीड शहरामध्ये पोहोचणार आहे। पहिल्यांदाच ते मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्रीचा पदभार घेतल्यानंतर येणार आहे। मात्र यापूर्वी जर पाहायला गेलं तर बीडमध्ये जे आहे कुमटेफळ गाव आहे, तलावाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत। त्यानंतर मच्छिंद्रगडावरील विकास कामाचं भूमिपूजन जे आहे ते करणार आहेत। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या कार्यक्रमाला निमंत्रित जे आहे ते मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर बीडमध्ये जे आहे ती तणावजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते बीडमध्ये गाजताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये देखील मोठा बंदोबस्त आहे तो पोलीस प्रशासनाला करावा लागणार आहे। तर दुसरीकडे आता जालन्यामध्ये मनोज जरंगेचा आंदोलनाचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो घेऊन आता आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। त्या उपोषणाचा प्रभाव देखील त्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरती होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। धन्यवाद विजय।